कलाकार आहेत आणि मात्र बदलत्या काळात ही जी कला आहे, या वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या हळूहळू लोप पावत चालल्या असं चित्र दिसत असतानाच द फोक आख्यान आपल्या समोर आहे आणि ज्या प्रकारे रिस्पॉन्स या शोला मिळत आहे फक्त भारतात नव्हे तर जगभरात, दॅट इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. आणि यासाठी आय थिंक वी शुड हॅव अ राऊंड ऑफ अप्लॉज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माउथ टू वर्ड द फोक आख्यानबद्दल आपल्यापर्यंत माहिती पोहोचत आहे, पण आज प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडनं त्यांचंही मनोगत, त्या टीमचं मनोगतही जाणून घेणार आहोत. ऑल्सो गुढीपाडव्याच्या दिवशी ठाण्यात हा जो कार्यक्रम होणार आहे ते सादर करणार आहे मोरया एंटरटेनमेंट. आणि मोरया एंटरटेनमेंट बद्दल थोडीशी माहिती मी इथे तुम्हाला देत आहे. मोरया एंटरटेनमेंट ही कंपनी गेली 11 वर्ष इव्हेंट आणि मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे आणि मोठमोठे शोज, त्यापैकी एक शो बद्दल मी नक्कीच इथे उल्लेख करणार आहे. 2024 साली जिओ वर्ल्ड गार्डन मध्ये आशा भोसले यांचा भारतातील सर्वात मोठा कॉन्सर्ट आयोजित केला होता मोरया एंटरटेनमेंट, विशाल गारगोटेजी यांनी. आणि त्यासोबतच सोनू निगम लाईव्ह, श्रेया घोषाल लाईव्ह, हरिहरन लाईव्ह असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आणि फोक आख्यान सोबत अबुधाबी आणि दुबई इथेही कार्यक्रम आयोजित केला होता मोरया एंटरटेनमेंट यांनी. चला आपण टीमला एक एक करून मंचावर आमंत्रित करूया. सर्वात आधी ज्यांची मूळ संकल्पना आहे, पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये मी इन्व्हाइट करत नाहीये, माझ्याकडे ज्याप्रमाणे लिस्ट आहे त्या ऑर्डरने मी इन्व्हाइट करत आहे. मूळ संकल्पना ज्यांची आहे हर्ष राऊत आणि विजय कापसे. माझ्यामध्ये हर्ष राऊतजी इथे आहेत, जोरदार टाळ्यांच्या स्वागत सर प्लीज. ऑल्सो राउंड ऑफ अप्लॉज फॉर विजय कापसेजी. हा ते नाही आहे पण त्यांच्यासाठी टाळ्या. लेखन दिग्दर्शन लमाण बंधू ईश्वर अंधारे यांना मी आमंत्रित करतो मंचावर. निर्माते रणजित गुगळे आणि भूषण मेहरे यांचंही स्वागत. रणजितजी, भूषणजी स्वागत. शाहीर चंद्रकांत माने, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. पृथ्वीराजजी आपलंही स्वागत. रुचा कुलकर्णी, अनुजा देवरे यांनाही मी मंचावर आमंत्रित करत आहे. सोबतच ज्यांनी ठाण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सपोर्ट केलेला आहे आणि प्रत्येक स्टेजवर त्यांचा सपोर्ट असतो, एक ठाणेकर फाउंडेशनचे योगेश मुंद्राजी यांनाही मी निवेदन करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. मनापासून आभार योगेशजी. आणि मोरया एंटरटेनमेंटचे विशाल गारगोटे सर यांना मी निवेदन करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. विशालजी प्लीज. मला माहित आहे पत्रकार बंधू आहेत, त्यांच्या मनातही अनेक प्रश्न असतील, पण आधी आपण टीम सोबत बोलूया. आणि माझ्या मते इथून सुरुवात करूया. लेडीज फर्स्ट. 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे आपण आत्ताच सेलिब्रेट केलंय, तर तुमच्यापासून सुरुवात करूया. ज्या प्रकारे प्रतिसाद आहे सगळ्यांचा, तर काय फिलिंग्स आहेत मला वाटतं टीम मेंबर प्रत्येकाने एक्सप्रेस करा. विल स्टार्ट फ्रॉम यू. नमस्कार, मी रुचा कुलकर्णी. द फोक आख्यानमध्ये ॲज अ गायिका वर्क करते. खरं तर ही भावना अशी पटकन छोट्याशा शब्दात आणि विचारला सांगण्यासारखी नाही आहे, कारण की मनामध्ये अचानक शब्दांचा साठाही खूप येतं आणि भावनाही तितक्याच येतात. कारण की द फोक आख्यान याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच त्याचं स्वरूप आणि आत्तापर्यंत पाहता लोकांचा मिळणारा प्रतिसाद, या सगळ्याच गोष्टी पाहिल्यानंतर खूप भारावून येतं. खरंच प्रत्येकाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाचं प्रामाणिकपणे त्याचं काम रंगमंचावरती दाखवण्याचं योगदान सुद्धा तितकंच आहे. सो मला असं वाटतं की आता
आमचा 19 तारखेला जो नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याचा प्रयोग ठाण्यामध्ये होणार आहे तो खूप छान एक पुन्हा एकदा नवीन सुरुवात आहे. कारण मराठी नवीन वर्ष 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि मराठी संगीत याचा एक असा सुंदरसा योग जुळून आला आहे आणि तो सगळं आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एकदा नव्याने छान त्याच उत्साहाने तुमच्यासमोर मांडण्यासाठी खूप उत्सुक आहोत. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. येस, ओव्हर टू यू. सगळ्यांना नमस्कार. मी अनुजा देवरे, आख्यानात गायिका आहे. ॲक्च्युली द फोक आख्यानाच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात आणि आज आम्ही ऑलरेडी आमची 100 पार केली आहे आणि हे रसिक मायबापांच्या आणि तुमच्या कोणाच्याच काय म्हणूया आपण प्रतिसादाशिवाय किंवा तुमच्या प्रेमाशिवाय शुभेच्छांशिवाय हे घडूनच आलं नसतं. आणि गेले 100 शोज आम्हाला प्रचंड प्रेम मिळतं आहे सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत, सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला आहे. त्याच्यामुळे खरं तर खूप भारी वाटतं आहे. आता आपण खरं तर 19 तारखेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सगळे जमलो आहोत. तर एवढ्या सुंदर मुहूर्तावर हा जो कार्यक्रम आमचे मोरे एंटरटेनमेंटचे विशाल सर आहेत त्यांच्या सहयोगाने आम्ही करतो. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपण या कार्यक्रमाला नक्की भेटूया आणि खूप छान सगळ्यांनी सोबत हा गुढीपाडवा आपण साजरा करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार, मी पृथ्वीराज देशमुख. आख्यानामध्ये रिदमिस वादक म्हणून मी काम पाहतो आणि आज खूप आनंद होत आहे की 2024ला सुरुवात झालेला हा प्रयोग, ही सुरुवात आज एक जागतिक पातळीवरती एवढ्या मोठ्या लेवलवरती रसिक प्रेक्षकांनी नेऊन ठेवले फोक आख्यानला. त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व रसिक जनांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे आमच्यावरती एवढा विश्वास ठेवून मोरे एंटरटेनमेंट्स आमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाठबळ देत आहे. त्याबद्दल मी विशाल सरांचेही खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार, माझं नाव ईश्वर अंधारे. आख्यानात लेखक, गीतकार, बादलीचे दिग्दर्शक आणि लमण बंधू म्हणून काम करतो. खरं तर तुम्हा सगळ्यांचे आभार की मराठीच्या पहिल्या या सांगीतिक थाटासाठी एवढी मोठी पत्रकार परिषद आयोजित केली जावी, त्याला तुम्ही आम्हाला बळ देण्यासाठी यावं. आणि सगळ्यात जास्त कौतुक आणि सहकार्य विशालदादांचं आहे की त्यांनी या मराठी कार्यक्रमासाठी एवढा मोठा थाट घातला. मराठीमध्ये मन प्रचलित होत जातात की पाय खेचण्याची स्पर्धा आपल्याकडे कमी नाही आणि त्या काळामध्ये एवढं मोठं पाठबळ देऊन आख्यानाच्या पाठीशी उभं राहणं ही खरंच फार मोठी भावना आहे एका मराठी या सगळ्या विश्वात काम करण्याच्या विशाल नावाच्या तरुणामध्ये. त्याचं प्रथमतः आभार. आणि मराठी नववर्षाच्याच या प्रवाहाला किंवा पर्वाला आख्यानाच्या बाजूनच सगळ्यांना ते दिसावं नववर्ष आपलं काय आहे आणि ते हे लोककलेच्या खऱ्या बाजूनं. याच्यासारखं दैवी योग आणि आनंदाचा योग आमच्यासाठी नाही. संपूर्ण आख्यानाची टीम, तुम्हा रसिक प्रेक्षकांची, तुम्हा पत्रकारांची कायम ऋणी राहील. धन्यवाद. नमस्कार, मी हर्ष, द फोक आख्यानाचा संगीतकार आणि मूळ संकल्पनाकार. खरं तर हे खूप छान वाटतंय की आज एखाद्या रंगमंचावर घडणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाची पत्रकार परिषद होतीये. कारण पत्रकार परिषद म्हणलं तर कायम नेते मंडळी, राजकारण किंवा चित्रपट याच्याशी संबंधित हा शब्द आहे पत्रकार परिषद. पण मोरिया एंटरटेनमेंट आणि विशाल सरांच्या माध्यमातून हा क्षण आमच्यासारख्या कलाकारांना, लोककलाकारांना पाहायला, अनुभवायला मिळतोय. खरंच ही महाराष्ट्राच्या लोककलेसाठी खूप सुवर्णकाळ आज पुढे असेल. त्यामुळे खूप छान पण वाटतंय की इतका मोठा क्षण आमच्या वाट्याला त्या माणसाने दिला, मोरिया एंटरटेनमेंटने दिला. आमचेही निर्माते आमच्याबरोबर कायम पाठीशी उभे असतात. त्यामुळे हा प्रवास इतक्या खूप छान पद्धतीने साकार झालाय. आम्ही 108 सांगीतिक थाट आजपर्यंत महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राबाहेर सादर केले. खूप 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 गोष्टी आहेत, त्या पुढच्या काही तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये आम्ही नक्कीच सांगू. पण 19 तारखेला जो काही सांगीतिक थाट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय त्याच्यातही खूप गोष्टी नव्याने प्रेक्षकांसमोर येणार आहेत, ज्या मुंबईकरांनी, ठाणेकरांनी कधी अनुभवलेल्या नाहीत. 100व्या थाटासाठी आम्ही खूप वेगळी योजना आखली होती. ती योजना कदाचित मुंबईकरांना पहिल्यांदा पाहायला मिळेल. खूप मोठ्या पद्धतीने या थाटाचं आयोजन आणि नियोजन करत आहोत. तर मी समस्त मुंबईकरांना, समस्त पत्रकारांना आज आवाहन करतो की खूप मोठ्या संख्येने TMC ग्राउंडवरती गर्दी करा. तुम्हाला मराठी लोककलेचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी रणजित कुबळे. मी
या द फोक आख्यानचा निर्माता आहे. आणि या सगळ्या आमच्या टीम मेंबर्सनी सांगितलंच की हा प्रवास कसा सुरू झाला आहे. पण मला खूप चांगलं एक मागची गोष्ट सांगायची या 19 तारखेच्या विशेष कार्यक्रम संदर्भात, की आधी आम्ही 20 तारखेला दुबईला आमच्याच टीमबरोबर मोरया एंटरटेनमेंट, आता मी त्यांना आमचे घरचीच लोक म्हणतो, तर त्यांची सगळी टीम, विशाल सर यांच्याबरोबर आम्ही असंच गुढीपाडव्याचा कार्यक्रम आपण दुबईत करू असं होतं. पण काही कारणामुळे आपल्याला माहिती आहे की काय झालं. तर तेव्हा लगेच ही जी एक आमचं एकमेकाचं एक ट्युनिंग आहे, तेव्हा लगेच ते आपण ही तारीख महाराष्ट्रात आता करतो आहोत, तर आपण ती गाठूयात आणि त्याचं काहीतरी खूप चांगला सोहळा करूयात. तर ते हे मला खूप त्यांचा आभार मला वाटतं की इतक्या शॉर्ट नोटीसवर आम्ही ठरवलं आणि 19 तारखेचा भव्य सोहळा करणार आहोत. आणि यासाठी पुन्हा एकदा विशाल सर, मोरया एंटरटेनमेंट त्यांची टीम यांनी इतक्या फास्ट आणि खूप वेगवान पद्धतीने हे नियोजन केलं आणि तुम्ही त्यासाठी पाठबळ देता, याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी चंद्रकांत माने. रात्री अचानक हरिजाचा फोन आला 11 वाजता की पत्रकार परिषद आहे. बापरे म्हणलं, कलाकाराच्या आयुष्यात पहिल्यांदाच होत असेल, म्हणजे लोक कलाकारांच्या बरं का, की असा कार्यक्रम आहे, जायचं आहे. आणि रोज एक नवीनच आमच्या कानावर येते की असे कार्यक्रम. आणि लोककलेचे कार्यक्रम सध्या तरी एवढ्या मोठ्या लेवलने कोणी सादरीकरण करत नसेल असं मला वाटतंय. कारण आख्यान सध्या खूप मोठं काम करते आणि लोकांच्या मनावर पण अधिराज्य गाजवते. तसं विशाल सरांचं पण पाठिंबा खूप जोरदार आहे. कारण दुबईसारख्या ठिकाणी, अबुधाबीसारख्या ठिकाणी, जिओ गार्डनला मुळात ज्या ठिकाणी अजून मराठी कार्यक्रम झाला नव्हता त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि हा कार्यक्रम आयोजित केला. कारण आपल्या मराठी कलाकारांना ते परवडेल एवढं त्याचं भाडं नव्हतं, हे बरोबर आहे. आणि त्यांनी विशाल सरांनी आणि आमच्या भूषण सरांनी आणि रंजित सरांनी एवढा मोठा कार्यक्रम लावला आणि जिओ गार्डन या ठिकाणी अगदी 10 ते 15,000 लोकसंख्येमध्ये आपला द फोक आख्यान हा कार्यक्रम तिथे सादर झाला. आणि आत्ताच परत 19 तारखेला तेवढ्या जोरात हा कार्यक्रम होतोय. तरी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून गर्दी करा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव भूषण मेहरे. द फोक आख्यानाचं क्युरेटर आणि निर्माता म्हणून काम बघतोय. ऑक्टोबर 2024